आज आपण पाहणार आहोत ऐरोली ते कटाई नाका फ्रीवेची कामं नक्की कुठपर्यंत आलेत, केवढं नक्की काम झाले। कारण हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। बदलापूर असो, कल्याण असो, सेंट्रल लाईनला जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, जो मुलुंडसारख्या भागातून इकडे येतो। मुंबईकडचं सगळं ट्रॅफिक ज्याला कल्याणकडे जायचं असतं, बदलापूरकडे जायचं असतं, त्या लोकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। हा इकडून आलेला रस्ता ऐरोली टोलनाक्याकडून येतो आणि इथून हा फ्रीवे चालू होतो। या बाजूचं काम संपूर्णपणे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। छोटी मोठी अगदी कामं बाकी आहेत, म्हणजे जे काही गर्डरची कामं आहेत, जे काही प्लॅटफॉर्मची कामं आहेत ती झालेली आहेत। त्याच्यावरचं डांबरीकरण, त्याच्यावरच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या निश्चितच होतील। इलेक्शनमुळे तुर्तास थांबवण्यात आली होती, पण आता या कामांना पुन्हा एकदा वेग पकडलाय। हा रस्ता होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा कल्याण, डोंबिवली, बदलापूर इकडच्या लोकांना मुंबईमध्ये कामाला यायचं असतं आणि जेव्हा जाताना शिळफाटा किंवा इकडे महापे मार्गे जो काही रस्ता जातो तिकडे जे काही ट्रॅफिक होतं तिथे तासनतास लोकांना थांबावं लागतं। त्याच्यामुळं हा फ्रीवे अत्यंत महत्त्वाचा आहे। ऐरोलीमधून आलेला माणूस, मुंबईमधून आलेला माणूस ऐरोली टोलनाका मार्गे या फ्रीवेने थेट तो कटाई नाक्यापर्यंत जाऊ शकतो, जेणेकरून त्याचे मधले 2 ते 1.5 तास वाचतील। हे जे आपण काम पाहतोय ते आहे रबाळेच्या खाडीच्या इथलं। हा सगळा प्लॅटफॉर्म पुढेपर्यंत अगदी बनवलेला पाहायला मिळतो। छोटी मोठी कामं राहिलेत ती निश्चित होतील। हा रस्ता त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे जी लोक कल्याण, डोंबिवली आणि तिकडच्या भागातून रोज ये-जा करतात। त्यांना हा फ्रीवे कटाई नाक्यावरून चढला की थेट ऐरोली टोलनाक्यापर्यंत घेऊन येईल आणि इकडून जाताना ऐरोली टोलनाका ते कटाई नाक्यापर्यंत पूर्ण ट्रॅफिक फ्री घेऊन जाईल। त्याच्यामुळे निश्चितच नवी मुंबईतल्या ट्रॅफिक वरचा लोड कमी होणार आहे आणि तिकडच्या लोकांना येण्या जाण्याचा वेळ देखील चांगलाच वाचणार आहे। इथपर्यंत काम अगदी पूर्ण झालंय। इथून पुढे फक्त बीम उभे केलेले आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यावरचे गर्डर अजूनपर्यंत टाकलेले नाहीयेत। या नाल्यावरून गेलेली ही सगळी लाईन आहे। हा जो सगळा मधला पॅच आहे तो अजूनही तसाच्या तसा आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून इथं कोणतंही काम आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही। हे फक्त बीम आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळतात। हे जर काम झालं तर हा रस्ता बोगद्यापर्यंत अगदी पूर्ण होईल आणि इथे देखील आता हळूहळू काम चालू करण्याचा सुरू केलंय। हा जो तुम्ही पाहताय हा आहे ठाणे बेलापूर हायवे। ठाणे बेलापूर हायवे देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरून हा रस्ता जातोय। इथे देखील इंटरचेंज असतील खालच्या बाजूला, जे या मार्गे थेट कटाई नाक्यापर्यंत आपल्याला चढायला मदत करतील आणि तिकडून उतरायला देखील। इथून पुढे रस्त्याचं काम अगदी पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ही आहे नवी मुंबईची MIDC। इथलं देखील काम पूर्ण झालेलं आहे। हा जो रोड पाहताय तो MIDCचा रोड आहे, जो नवी मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यावरील देखील या ब्रिजचं काम पूर्णपणे झालंय। बोगद्यांचं काम म्हणाल तर बोगद्यांचं काम देखील पूर्णपणे झालेलं आहे। बोगदे संपूर्णपणे आतून तयार झालेले आहेत, मात्र काही डांबरीकरणाचं काम, काही ठिकाणचं जे काही महत्त्वाचं काम असतं बोगद्यांच्यातलं ते काम अजूनही आपल्याला शिल्लक राहिलेलं पाहायला मिळतंय। हे जे तुम्ही पोखरलेले डोंगर पाहताय हे नवी मुंबईतली पहिली डोंगर रांग आहे। याच्या पलीकडे मुंबऱ्याचा आपल्याला डोंगर पाहायला मिळतोय। हा जो मधला सेक्शन पाहताय तो देखील याच रस्त्याचा भाग आहे। जो पहिला बोगदा हा एवढ्या पॅसेजमध्ये असेल, त्याच्यानंतर हे मध्ये थोडंसं 50-100 मीटर हा भाग ओपन आहे, ओपन टू स्काय आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा दुसरा बोगदा चालू होतो, जो मुंब्रा डोंगर रांगेचा आहे
आणि तो थेट आपल्याला मुंब्र्यामध्ये उघडलेला पाहायला मिळतो। हे काम वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण हा जो फ्रीवे आहे तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईच नव्हे, कल्याण डोंबिवली आणि मुंबईमधल्या लोकांना देखील अत्यंत फायद्याचा ठरेल। हा जो बोगदा इकडे उघडला, आपण आता मुंब्रा साईडला आलो आहे। इथं देखील रस्त्याचं काम अगदी जोरात चालू आहे। हा भाग लवकरच पूर्ण होईल आणि तुर्तास तरी या मुंब्र्याच्या बायपासपर्यंत हा रस्ता पूर्ण केला जाईल, जेणेकरून निदान महापे रोड जो आहे शिळफाट्यापर्यंत येणारा त्याचं तरी ट्रॅफिक सध्या तरी कमी होईल। हा रस्ता लवकरच चालू होईल आणि त्यातून थेट मुंब्र्यातून ऐरोलीला लोकांना पटकन जाता येईल। त्याच्यामुळं घनसोली असो, कोपरखैरणे असो, महापे MIDC असो, इथल्या जे काही ट्रॅफिक होतं संध्याकाळचं ते ट्रॅफिक निश्चितच या मार्गाने कमी होईल। हा जो छोटासा मधला ब्रिजचा पोर्शन आहे, हा जो पट्टा आहे हा इथपर्यंत पूर्ण झालेला आहे। मात्र इथून पुढे कटाई नाक्यापर्यंत अजून तरी जमीन हस्तांतरित झाले असं दिसत नाही, कारण कुठेही रस्त्याचं काम आपल्याला होताना पाहायला मिळत नाही। इथं शासनाला आता जमीन हस्तांतरित करावी लागेल आणि त्यानंतर इथून पुढचा कटाई नाक्यापर्यंतचा रस्ता पूर्ण करावा लागेल। सध्या तरी या मुंब्रा बायपासपर्यंतच हा रस्ता होईल असं तरी दिसतंय, पण हा जर रस्ता कटाई नाक्यापर्यंत लवकरात लवकर गेला तर निश्चितच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर इकडच्या सर्व लोकांना या रस्त्याचा फायदा होईल आणि निश्चितच ट्रॅफिकचा ताण देखील कमी होईल। ही जागा हस्तांतरित करणं थोडंसं अवघडच आहे, कारण मध्ये येणाऱ्या इमारती, झोपडपट्ट्या या सगळ्या गोष्टी हस्तांतरित करून घ्याव्या लागतील। हा जो मुंब्राच्या बाजूचा हा जो भाग आहे तो लवकरच चालू होईल असं दिसतंय, कारण इथं पुन्हा एकदा जोमानं काम सुरू झालं आहे। रस्त्याचं सपाटीकरण, गर्डर टाकण्याची कामं, ही कामं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा चालू केलेत। हा रस्ता प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचा आहे। इथं 3 शहरं एकमेकांना अगदी अलगद हा रस्ता जोडतोय। मग ते तिकडे सेंट्रल लाईन असेल, त्याच्यानंतर नवी मुंबई असेल, नवी मुंबईनंतर मुंब्रा असेल, मुंब्रानंतर कल्याण असेल, डोंबिवली असेल, बदलापूर असेल, इतक्या मोठ्या शहरांना हा रस्ता अगदी सहजपणे जोडतोय। त्याच्यामुळे हा रस्ता येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा।